जे रविभाऊ मोरे कालपासून इथं उपोषणाला बसलेले आहेत, या जिल्ह्यातले अत्यंत महत्वाचे प्रश्न असतील. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहे. खरोखर अकोट-अकोला रस्त्याचा प्रश्न गेल्या 9 वर्षापासून आहे. अनेक लोक या रस्त्यानं जखमी झालेत, कोणाचं मृत्युमुखी पडलेत, परंतु शासनाने अजूनही याची दखल घेतली नाही. त्यामुळे तो रस्ता अजूनही अपूर्ण रस्ता आहे, त्याचं बांधकाम अजून पूर्ण झालं नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत बियाणं, शेतकऱ्यांना जे बियाणं आहे ते मिळालं पाहिजे, कारण आपण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशातच या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध होत नाहीत, खतं उपलब्ध होत नाहीत. वास्तविक या देशात हरित क्रांती झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बियाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी बियाणे मिळाले पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना या राजवटीत अजूनही बियाणं जे पाहिजे ते मिळू शकत नाही. ते सांगतात की व्हेरायटी वेगळी पेरा. खारपानपट्ट्याचा भाग आहे या जिल्ह्यातला बहुतांश भाग आहे खारपानपट्ट्यातला, आणि खारपानपट्ट्यातल्या भागात अधिक 155 शिवाय दुसरं कोणतं कापूस चांगला येत नाही, कारण त्याच्यावर रोगराई कमी येते आणि खारपानपट्ट्यात उत्पन्न सुद्धा याचं जास्त येते. सोबत खतं देताना DAP खतासोबत तुम्ही लिंकिंग करता, 20-20 घ्या. युरिया लागत असला, युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. एक प्रकारे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर ठेवण्याचं काम केलं. एक चांगला विषय घेऊन रविभाऊ या उपोषणाला बसलेत. आमच्या जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.